तर नमस्कार मंडळी, हॅलो फ्रेंड. आज आम्ही जातोय नागपूरला. आणि कशासाठी जातोय ते मी तुम्हाला सांगायलाच नंतरला. आता आम्ही CST ला आलोय बसायला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या स्टेशनला आम्ही बसायला आलोय. आणि नागपूरला काय आहे आणि कशासाठी जातोय ते मी तुम्हाला नंतरच सांगेन, म्हणजे लवकरच सांगेन. आधी नाही सांगणार, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आणि आम्ही कोण कोण जातोय मी तुम्हाला दाखवते. झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिंका मजा आहे. ताई, मम्मी आणि पप्पा, आम्ही फक्त 5 जण चाललोय. सो कशासाठी जाते तर तुम्हाला मी नंतर सांगेन. तोपर्यंत बघत राहा. नागपूरला पिकनिकला जातोय. पिकनिकला नाही जातोय, काहीतरी स्पेशल आहे त्याच्यासाठी जातोय. तर गाईज, आता आम्ही 5 जण आहोत या ट्रेनला. आणि 2:55च्या ट्रेनला आमचा मामा पण येणार आहे. सो मामा आपल्याला डायरेक्ट नागपूरलाच भेटेल. गाईज, आपल्यासोबत नेहमीसारखा स्कॅम झालेला आहे. पूर्ण भरलेलं आहे शेड्यूल. दाखव. बघा गाईज, दिसतंय का? लेवल दिसते एवढं मोठं आणि पॅकेट बघा केवढं मोठं आहे. तुझं काय, ओ माय गॉड, एवढं भरलेलं आहे. असे स्कॅम करतात आपण. कोणती आई मुंब्रा देवीचं दर्शन झालेलं आहे. अशी चालली आमच्या पप्पांची बोट मोडण्याची. तर काहीच अशा प्रकारे आम्ही आता नागपूर स्टेशनला पोचलोय. आणि आता काय आहे, म्हणजे मी ते काय सांगणार होती मी तुला सांगेन. जरा अजून पेशन्स ठेवा. पेरूची बघा केवढं पेटे आहेत. झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिकांका. वाव, खूप छान असं ब्रिज दिसलेलं आहे आपल्याला. आणि आपल्यासारखेच बाकीचे लोक सुद्धा चालले आहेत. ते तर सवाईची ट्रेन होती, म्हणजे सवाईला पोहोचणार होती, पण आता 1:30 वाजले, म्हणजे 15 मिनटं लेट झाले. ठीक आहे, एवढं चालतं. तर आम्ही सगळे तिकडेच चाललोय. तर काहीच तुम्हाला मी नागपूर स्टेशन दाखवते. खूप मोठं आहे. त्या साईडला पण आहे. आमची मंडळ तिकडे आणि सो गाईज, आता आम्ही असं की रेडी होऊन आलोय. पण आता जिकडे जायचंय त्या लोकेशनला आम्ही आलोय. चालत चालत होते. आणि आमच्या हातात आहे बुके. अरे बघितला यार. सो तो कशासाठी आहे आणि काय आहे एक्झॅक्ट ते तुम्हाला लवकरच समजेल. सो थोडा वेट करा. तर फायनली आपण आलो आहोत जिथे आपल्याला जायचं आहे. सो गाईज, बघा तुम्ही किती पब्लिक आलंय आणि कसं वाकून 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 बघत चाललंय. अजून आहे आतमध्ये पब्लिक, मी तुम्हाला अजून दाखवेन. आता तुम्हाला कळलंच असेल कशासाठी आलंय ते. तर मी सांगते, आज आहे नागपूरमध्ये दीक्षांत सोहळा. म्हणजे जे पोलीस लोक झाले त्यांनी 9 महिने एवढी मेहनत केली, त्यांचा आज दीक्षांत सोहळा आहे. आणि तेच बघण्यासाठी त्यांचे पेरेंट्स लोक सगळे आले तिथे. बघा आलेला आहे. उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या झळेत मंत्रमुग्ध करणाऱ्या सुवर्ण सकाळी, किलबिलणाऱ्या पाखरांच्या धुंदीत पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर सत्र क्रमांक 114 दीक्षांत संचलन सोहळा सुरू होणार आहे. जिद्द आणि संस्काराने घडवलेली खाकी वर्दी तुमच्या प्रेरणेनेच लाभली देशालाही सुरक्षा कधी. अशा थोर माता पित्यांचे स्वागत करतो आम्ही आज
तुमच्या त्यागाच्या शिरपेच्यात आहे आज मानाचा तुरा आणि गाज. मी उपस्थित सर्व पालकांचे, मान्यवरांचे या प्रशिक्षण केंद्रात मनपूर्वक स्वागत करते. टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करावे. हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महिला पोलीस प्रशिक्षणात आपले कर्तव्य बजावण्यासाठी या प्रशिक्षणात महाराष्ट्र पोलीस दलाचे भविष्य आओ चित्र सलाम करे उनको. ते 1998च्या बॅचचे थेट IPS अधिकारी आहेत. सरांना आयएनआर IPS म्हणून ओळखले जाते. सर आयएनआर तिरंगा हे राष्ट्रीय निशाण तिरंगा. आपले राष्ट्रीय निशाण हाच आपला प्राण आहे. आपला राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज सन्मानासाठी हाती घेऊन निशाण टोळी मार्गक्रमण करीत आहे. महिला पोलीस प्रशिक्षणार्थी राजश्री पाटील, राष्ट्रध्वज धारक तरुण महिला. अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. यासाठी ईश्वर आम्हास सहाय्य करो. जय हिंद. गर्वाने उंचवेल असा हा आजचा क्षण. आम्ही ऋणी आहोत सर्व गुरुवर्यांचे, ज्यामुळे आम्ही घडलो. पोलीस प्रशिक्षणार्थींच्या उत्तम शरीर संतुलनाचा उत्कृष्ट नमुना आपल्या समोर सादर होत आहे. सलाम तुमच्याकडे मार्गक्रमण करीत आहे. त्यांचं नेतृत्व करीत आहे माया चव्हाण. सुपर न्यूक्लिअरी आहे सानिका भेटले. मार्कर आहे वैष्णवी पुण्यावर आहे. या रणरागिणीची पावले जोमाने पुढे जात आहेत. मनात ठाण केलेले ध्येय आणि त्या ध्येयाकडे वाटचाल
मला तर एक सारखे सगळं दिसलं आपल्या सण उत्सव विसरून कधी-कधी मनात विविधांचे नावे उजळते. संस्काराधी की कर्तव्य सलामी मंचाकडे मार्गक्रमण करीत आहे. नाटक कमांडर तृप्ती पावरी, सुपरविक्टरी किशोर गोडसे, मानकरी आनंदी गोडसे. नाटक कमांडरच्या अथक परिश्रमाने आम्ही दिवस रात्र मेहनत घेतली व महाराष्ट्र पोलीस दलात सुंदर आकार दिला तुम्ही. दिसते तशा कार्याला स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही. पोलीस खात्याची एक अनोखी कर्तव्याच्या वाटेवर जात आहे. प्रशिक्षण खरोखरच येथेच खरा कसला. जो टिकतो तोच खरा कोहिनूर. आपल्या समोर स्वाभिमानाने उभ्या असलेल्या या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी हेच खरं सोनं आहे असे म्हणण्यास आमची मान गर्वाने ताठवते आणि छाती अभिमानाने फुलून येते. प्रशिक्षणार्थीला ध्यास आहे. टाळ्यांच्या गजरात करूया या प्रशिक्षणार्थींचे दुष्प्रभाव. परीक्षणासाठी सदैव सज्ज आहे हे जणीव. अडचणींचा पाढा वाचू नका. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. मनाने कणखर बना. तर गाईज अशा प्रकारे त्यांची शपथविधी संपली आहे आणि आपण आता राणीला भेटणार आहोत. राणी म्हणजे माझी सख्खी बहीण. आम्ही खूप एक्साइटेड आहेत आम्ही भेटण्यासाठी. सगळे पेरेंट्स लोक आपापल्या मुलांना भेटतायत बघा. खूप भारी मोमेंट वाटतोय आणि माझा मामा पण आलेला आहे. फक्त आता राणी येण्याची वाट बघतोय.